नमस्कार, आपण पाहत आहात नॅशनल क्राईम वॉच न्यूज। पुढील घटना पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्रकरणामुळे झालेल्या मृत्यूनंतर प्रशासनाने मोठी कारवाई करत तब्बल 22 पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे। बेकायदेशीर दारू विक्री आणि पुरवठा रोखण्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे। या प्रकरणात आतापर्यंत 15 ते 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अनेक जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत। प्राथमिक तपासात दारूमध्ये मिथेनॉल हे विषारी रसायन मिसळल्याचे उघड झाले आहे। हे रसायन ऑनलाईन मागवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। पुणे पोलिसांनी हडपसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार आणि उपनिरीक्षक हसन मुलाणी यांना निलंबित केले आहे। त्यांच्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीर दारू विक्री सुरू असूनही योग्य कारवाई न केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच पिंपरी चिंचवडमधील दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, एक उपनिरीक्षक आणि 4 पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण 6 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। याशिवाय राज्य उत्पादन शुल्क विभागातील 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे। या प्रकरणात मुख्य दारू तस्करासह 8 ते 9 आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे। फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर परिसरात विकल्या गेलेल्या बनावट दारूमुळे हा मृत्यूचा सापळा निर्माण झाल्याचे समोर आले आहे। दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने भिवंडीतील एका कंपनीवर छापा टाकत सुमारे 5000 किलो मिथेनॉल जप्त केले आहे। या विषारी रसायनाचा वापर बनावट दारू तयार करण्यासाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून बेकायदेशीर दारू विक्रीविरोधात मोठी मोहीम सुरू करण्यात आली आहे। प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत। रिपोर्टर प्रशांत कदम।